श्री स्वामी समर्थ. स्वामी पुण्यतिथी निमित्तानं सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज होता गुरुचरित्राचा ना 7वा दिवस आणि आज सांगता होती आणि स्वामी पुण्यतिथीसुद्धा होती. सर्वजणांना खूप मोठ्या उत्साहामध्ये स्वामी पुण्यतिथी साजरी करणार आहेत आज. आणि आता गुरुचरित्र पारायण 4 ते 6च्या बॅचला सर्वांना बोलावलं होतं आणि त्याच्यानंतर ना म्हणजे जे 6 ते 8च्या बॅचला होते ना ते सुद्धा होते 4 ते 6च्या बॅचला. पारायणाची सांगता करून ना आता आम्ही सर्वजण घरी चाललो आहोत आणि आता घरी जाऊन ना मला पुन्हा 10 ते 10:30च्या दरम्यान यायचं होतं, कारण की आरती होती 10:30ची आणि त्याच्यानंतर स्वामी पुण्यतिथीचा प्रोग्राम होता. आणि सर्वांना सांगितलं होतं की घरून ना तुम्हाला शिरा आणि भात करून आणायचा आहे, मसाले भात. गुरुचरित्र पारायणाचं वाचन झाल्याच्या नंतर ना एक जोडपं जेवू घालायचं असतं, त्यासाठीच ना मी मसाले भात आणि शिरा करून ना मठामध्ये नेणार होते आणि सर्व सेवकरांना सांगितलं होतं जे गुरुचरित्र पारायणाला बसले होते. शिरा आणि मसाले भात केला होता मी आणि आता मी मठात जाणार आहोत. जवळजवळ 10:30 वाजत आले आहेत आणि आता मठात गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते की मठामध्ये कसं मंगलमय वातावरण आहे ते. गुरुचरित्र वाचनाचे ना अगण्य असे फायदे आहेत आणि मला वाटतं एकदा तरी ना गुरुचरित्र वाचन हे प्रत्येकाने करायलाच हवं. 7 दिवस ना गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं आणि 7व्या दिवशी ना सांगता असते. तर 4 ते 6 पहाटे आणि 6 ते 8 अशा 2 बॅच असतात. तर तुम्हाला जी बॅच योग्य वाटते ना, म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुमच्या कामानुसार त्या बॅचला तुम्ही बसू शकता. आणि आता आम्ही मठामध्ये आलेलो आहोत आणि मठामध्ये ना सगळीकडे मंगलमय असं वातावरण आहे. गुरुचरित्राच्या पारायणासाठी ज्यांना मठात बसणे शक्य नाही ना ते घरून सुद्धा पारायण करू शकतात. आणि घरून पारायण जर तुम्ही केले ना तर तुम्ही घरी एक जोडपं जेवायला घालायचं आहे पारायणाची सांगता झाल्यावर. गुरुचरित्राचे पारायण कसे करायचे आणि त्याचबरोबर ना त्याची नियमावली काय आहे ह्याची माहिती जर हवी असल्यास कमेंटमध्ये मला नक्की विचारा. सांगतेच्या दिवशी ना बऱ्याच जणांनी स्वामींचे आलेले अनुभव सुद्धा शेअर केले आहेत. तुम्हाला जर ते ऐकायचे असले ना तर यूट्यूबला जाऊन ना श्री स्वामी समर्थ केंद्र कडाचीवाडी चाकण असे टाईप करा. त्याच्यावर आपण भरपूर असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर ना सर्व स्वामी भक्तांसाठी ना महाप्रसादाची सोय केली गेली होती आणि थंडगार असा मठ्ठा सुद्धा होता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. चला भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.